हाय फ्रेंड्स, तर आम्ही चाललोय मंथनच्या स्कूल मध्ये. कसलं ऊर्जा कार्निवल मध्ये जातोय आणि काय तिथे व्हरायटीज वगैरे खेळायला आहे आणि फिरायला प्राइजेस पण आहे. जिंकलो तर प्राइस पण हे बघ, तुझ्या स्कूलचं बघ काय काय चालू आहे इथे. असं नाही चालत. एन्जॉयमेंट काय पाहिजे ते नाव लिहायचं ते देतात ना गणपतीला ते गेम्स मध्ये काय घेतोस तर घे. बटर मिल्क म्हणजे काय? लस्सी. हा, बटर मिल्क म्हणजे लस्सी घेऊ. छान आहे ना. शिवे केक आहे वाटतं. केक आहे. कलर भी नहीं डाला हुआ है. स्टॉल नंबर 11 बेक वड़ा पाव. खाना थांब, पैसे देऊ दे. ते सांग. आपको गर्मा गर्म चाय का अनुभव कराने वाली है. चांगलं आहे. Oh, you want the first chance. Now one more chance. 7.5% down. No, only when you got removed this no already. That is for 40 rupees. You want the second chance that you will get one chocolate. She already played. Thank you. Have fun. चल जाऊया बाहेर. चल. आहे ना हा, वो भी आज अपनी कलाकृतियाँ और अपने हुनर को दिखा रहे हैं. और प्राइमरी टीचर जो आपका स्वागत करने के स्टॉल नंबर 2 पर खड़े हैं और उनका नाम कुठे है कुल्फी? and थंड कुल्फी. ड्रोन. उड़ाइए अपने ड्रोन और पहुंच जाइए. कसं वाटलं आतमध्ये तुला? एक गेम हारलो यार. आणि 20 रुपयाची वस्तू 100 रुपयाला होती. टीचर लोक पण बरोबर उल्लू बनवत होते. मला वाटलं की 2 डाईज आहे तर 7च्या वरती तर येणारच, पण याच्यात 4 आले, येतात 2. तर लहान मुलांकडून पैसे आणि त्यांच्या पॅरेंट्सकडून पैसे घ्यायचे होते म्हणून त्या लोकांनी कार्निवल ठेवला होता. पण काहीच मजा नव्हती. आम्ही तर थोडा वेळ फिरलो आणि आलो आता बाहेर. काहीतरी बाहेर खातो आता आम्ही. आता मंथनला पराठा पाहिजे म्हणून
म्हणून आम्ही पराठा घ्यायला आलो. कुठला पराठा खातोय? हा, आलू पराठा. का पटापट खा. एक घास खाल्ला कसा लागतोय? चांगला. हे का हे पण का हे दिलेले इतका गरम आहे आलूचा पराठा हा. भरपूर गरम आहे. हा काय कशी बनलाय ना. हा म्हणून तो गरम आहे एकदम. बुडव ना त्याला, दहीमध्ये बुडव ना. आटप लवकर लवकर. का पटापट. दुपारपासून काही जेवला नाहीस का? आटप तर घे, चल लवकर आटप. आटप लवकर. कधी एवढं हळूहळू खाणार तर कधी होणार आहे? आटप म्हणतात किती अजून एवढंसंच खातोयस. पटापट खा ना जरा. काय एवढं हळू खातोयस? पटापट खा. हेअर कटिंग करायचं आहे ना? हा, आता तो एक घास ठेवायची काय गरज आहे तुला? हा, ते दही पूर्ण संपून टाका. ऐकलंस का? दही यार तो पराठा एवढा मुश्किल खाल्लाय. दही नाही खाणार? हा, एकदम आंबट आहे. माझा हात धुजा. तिथे वॉश बेसिंगमध्ये हात धु. पेमेंट तर मी केलेलंच आहे का. थंडी बघ किती आहे. इथे बाजूला नॅशनल पार्क असल्यामुळे इतका थंडावा इथे भरपूर आहे बोरिवलीला. हे काय तुलाच आहे नॅशनल पार्क. म्हणतात हे म्हणतात भरपूर मोठा होता. हा, पोट भरलंय. चला आता हेअर कटिंग करूया तुझी. हा, म्हणजे उद्या कटिंग करायची गरज नाही. मग तिथे पी ना पाणी. ट्रॅफिक बघ किती आहे बघ. गावची गाडी जाते. ट्रॅफिक. कसे आहेत बांगडे? बांगडे 205 आहे. ये आगे से ना बेबी बेट की तरह हो रहा है. इसको दिख जाएगा. मान वरती कर ना पण जरा. तू असं मान वरती कर ना. हाँ सीधा रखना. हा, ये ठीक है ना zigzag में. हाँ नहीं ये जरा लाइन ऐसा करो बराबर. लाइन डालो. हाँ लाइन के लिए तो मैंने ये था. नहीं लाइन करो. ओ टीचर फिर ये करती है ना उन लोग के. वो जरा भी नीचे आएगा ना तो काटो काटो करती. वस्त्रा मारने वाला नहीं ट्री उस तरह मत करो. ट्री में से क्या मैंने किए है ना. इसको करना. अभी उसको नहलाऊंगी नहीं तो आप थोड़ा अच्छे से उसको. हाँ क्लीन हो जाएगा. हाँ, केस कपले दाखव. मरिया पसारा बघितलास का बेडवर किती आहे तुझा? अभ्यास नाही केलाय, टाइमपास केलाय. मंथन हेअर कशी कट झाले दाखव. इतकं थकायला झालंय की विचारू नाही शकत तुम्ही. मंथनने काय केलं तर नाही, असंच बोलून घेऊन गेला. काय तिथे काय काहीच नव्हतं. मग काय. फ्रँकी घेतली तुझी? हां कुठे आहे ना. काय लावलंयस? नवीन एपिसोड आहे काय? हां आत्ता तू चपाती भाजी खाल्लेली, परत तू फ्रँकी का मागवलीस? मी 4 वाजता खाल्ली. 4ला नाही गेलेली, 5ला पण नाही, 6 वाजलेले. मग आता हे खाल्लं जेवणार काय? ते ठेवलं, फिश ठेवलीस का? हां फ्रीजर मध्ये ना. हां रब्बर सारखं कसं खातेस काय माहिती.
तू परत याच्यात काहीतरी कमी टाकून आणलंय. काय 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 अभ्यास केलास? ए काय काय अभ्यास केलास? काय पण स्कूलचं कम्प्लीट केला, त्याच्यानंतर सायन्सचं ते क्वेश्चन का कंटाळा आलेला आहे आम्हाला. जिओग्राफीचा वाचला. बिलीव्ह नाही करू शकत की काही म्हणजे काही नव्हतं त्या ह्याच्यामध्ये. एरिया जरा वॉल्यूम कमी कर टीव्हीचा. फक्त टाइमपास आणि टाइमपास होता. 50 रुपयाचा गेम होता रिया, ऐकलंस का? 50 रुपयाचा एक 50 रुपयाचा गेम होता आणि तो जर मंथन जिंकला नाही तर 1 रुपयाचा फक्त चॉकलेट त्या टीचर देत होत्या. स्कूल टीचर असून सुद्धा बघा हा पूर्ण बिझनेस झालेला आहे. मंथनला मी 4 वेळा बोलली होती कार्निवलला काही जाण्यात अर्थ नाही आहे, फक्त टाइमपास आहे. पण तो ऐकायला त्याने 500 रुपये संपले. 50 रुपयाचा केक जो मॉन्जिनिसमध्ये होता तो 120 रुपयाला होता. काय उपयोग आहे सांगा जाऊन. फक्त हे लहान मुलांच्या जिद्दीसाठी. रिया मी तुला नको बोलली येऊस, काहीच उपयोग नाही आहे. 50 रुपयाचा केक 120 रुपयाला होता. हां, आणि 60 रुपयाचा एक होतं ते आपलतो ना लहान मुलांचं सबसिडी, ते डाय टाकतात ते. बोलते 7च्या वरती आलं पाहिजे. प्रत्येक वेळेला काही 7च्या वरती आहे ना, ते 7च्या वरती नाही आलं तर 50 रुपये घेतले आणि एक पल्स चॉकलेट दिलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. पण आता स्कूलची टीचर असल्यामुळे मला काय बोलता आलं नाही. काय बोलणार. आलो आम्ही आता घरी निघून.